नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण एका इम्पॉर्टंट टॉपिककडे बघतोय की जे आहे जिओग्राफीचं, की महाराष्ट्र राज्य निर्मिती ही कशी झाली आणि केव्हा झाली, त्याची कारणे काय काय होते आणि महाराष्ट्र राज्य निर्मिती वेळेस किती जिल्हे होते आणि सध्या किती जिल्हे आणि तालुके आहेत. आणि बघूया जे नवीन जिल्हे झाले त्याची तारीख आणि ते कुठल्या जिल्ह्यामधून स्प्लिट होऊन नवीन जिल्हे तयार झाले ते बघूया. आणि प्रादेशिक विभाग आणि प्रशासकीय विभाग हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर सेशन चालू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. आपण हे सर्व टॉपिक आपल्या नोट्सच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. चला मग सुरू करूया. महाराष्ट्र राज्य निर्मिती. महाराष्ट्र राज्य निर्मिती हा इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ही निर्मिती केवळ प्रशासकीय बदल नव्हता, तर मराठी भाषिकांचा ओळखीचा आणि स्वाभिमानाचा विजय होता. तर बघूया स्वातंत्र्य नंतरची परिस्थिती काय होती ते. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, पण राज्यांची विभागणी प्रामुख्याने ब्रिटिश प्रशासनावर आधारित होती. त्यामुळे भाषिक आणि सांस्कृतिक एकात्मता कमी होती. ह्यासाठी स्टेट रेकॉग्नायझेशन ॲक्ट 1956 लागू करण्यात आला 1956 मध्ये. या कायद्यानुसार राज्यांची पुनर्रचना त्यांच्या भाषांच्या आधारे करण्यात आली. तर बघूया बॉम्बे राज्य आणि त्याची समस्या. तर या कायद्यामुळे एक बॉम्बे स्टेट तयार झाला. कुठल्या कायद्यामुळे? स्टेट रेकॉग्नायझेशन ॲक्ट 1956. तर ह्या राज्यामध्ये प्रमुख दोन भाषा बोलणारे लोक राहत होते. कुठले कुठले? मराठी आणि गुजराती. त्यामुळे प्रशासनात तणाव निर्माण झाला आणि ह्या दोन्ही भाषिकांच्या लोकांना असं वाटू लागलं की आम्हाला पण एक स्वतंत्र राज्य पाहिजे. तर त्यांनी स्वतंत्र राज्याची मागणी केली की मराठी बोलणाऱ्यांचं वेगळं राज्य आणि गुजराती बोलणाऱ्यांचं वेगळं राज्य. तर महाराष्ट्रामध्ये त्यासाठी काही चळवळी सुरू झाल्या. तसंच बघूया एक चळवळ की जी आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ, की त्याचे उद्दिष्ट काय 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 होते. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उद्दिष्ट होते की मराठी भाषिकांना स्वतंत्र भाषाचं महाराष्ट्र राज्य मिळावे आणि त्यात मुंबई पण समाविष्ट असावं अशी मागणी होती. तर या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये कुठले कुठले प्रमुख नेते होते की त्यांनी भाग घेतला होता. तर होते SM जोशी, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट. आणि या आंदोलनाची वैशिष्ट्ये काय काय होती. तर मोठ्या प्रमाणावर त्यांनी मोर्चे काढले होते आणि आंदोलन केले होते. संप आणि निर्देशने केले होते. लोकांचा व्यापक त्यांनी सहभाग घेतला होता. तर जवळजवळ ह्या आंदोलनामध्ये जवळजवळ 105 हुतात्मे झाले. त्यामुळे ही चळवळ अधिक तीव्र झाली आणि अखेरकार महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तर अखेर केंद्र सरकारने निर्णय घेतला की 1 मे 1960 रोजी बॉम्बे या राज्याचे विभाजन झाले. कुठल्या दोन राज्यांमध्ये? महाराष्ट्र आणि गुजरात. तर मराठी बोलण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजराती बोलणाऱ्यांचं गुजरात. तर या दिवशी आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि कामगार दिन म्हणून पण त्याला साजरा आपण करतो. तर पुढे बघूया का महाराष्ट्र राज्याची वैशिष्ट्ये काय. तर त्याची राजधानी आहे मुंबई,
पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते आणि त्याचं उच्च न्यायालय हे बॉम्बे हायकोर्ट आहे. आणि मराठी राज्याची राज्यभाषा आहे मराठी. महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा आहे मराठी. तर पहिले 1960च्या पहिले असं संयुक्त हे होतं, म्हणजे गुजराती आणि मराठी बोलणाऱ्यांचं एकच राज्य की ज्याचं बॉम्बे स्टेट होतं, की जे स्प्लिट 2 भागामध्ये विभाजन झाले त्याचे 1 मे 1960 रोजी गुजरात आणि महाराष्ट्र. गुजराती भाषिकांसाठी गुजरात आणि मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र. आणि मुंबई पण महाराष्ट्रामध्ये घेण्यात आला. आता बघूया 1 मे 1960 राज्य निर्मितीच्या वेळेस महाराष्ट्रात किती जिल्हे आणि तालुके होते. तर जेव्हा महाराष्ट्र राज्य तयार झालं तेव्हा डिस्ट्रिक्ट जिल्हे होते 26. ह्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि विचारला जातो जनरली की राज्य निर्मितीच्या वेळेस किती जिल्हे होते आणि आता किती जिल्हे आहे आणि तालुके आहे, तालुक्याची संख्या विचारली जाते. तर जिल्हे होते 26 आणि तालुके होते 229. आणि सध्याची परिस्थिती काय आहे तर आज महाराष्ट्रामध्ये हे 36 जिल्हे आहे आणि 350 प्लस म्हणजे 358 जेवढे तालुके आहेत. तर आता पुढचा टॉपिक बघूया की मग पहिले तर महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते, तर नवीन कुठले कुठले जिल्हे तयार झाले आणि ते कधी झाले ते बघूया. तर त्यासाठी एक ट्रिक आहे, ही ट्रिक मी तुम्हाला सांगतेच. तर त्या अगोदर आपण बघूया की कुठल्या जिल्ह्यामधून कुठले नवीन जिल्हे तयार झाले ते. तर पहिला जिल्हा तयार झाला आहे रत्नागिरी, की जो रत्नागिरीमधून तयार झाला. सिंधुदुर्ग, रत्नागिरीमधून तयार झाला आहे सिंधुदुर्ग 1 मे 1981. त्यानंतर औरंगाबाद, की जे आत्ताचं संभाजीनगर आहे, त्याच्यामधून तयार झाला जालना. त्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1981. त्यानंतर उस्मानाबाद, जे आत्ताचं धाराशिव आहे, त्याच्यामधून तयार झालं लातूर 16 ऑगस्ट 1982. त्यानंतर चंद्रपूरमधून गडचिरोली 26 ऑगस्ट 1982. त्यानंतर मुंबईमधून मुंबई उपनगर 4 ऑक्टोबर 1990. त्यानंतर अकोलामधून वाशिम, त्यानंतर अकोलामधून वाशिम 1 जुलै 1998. त्यानंतर धुळेमधून नंदुरबार 1 जुलै 1998. त्यानंतर परभणीमधून हिंगोली तयार झाला 1 मे 1999. भंडारामधून गोंदिया तयार झाला 1999 1 मे सेम. आणि ठाण्यामधून पालघर जिल्हा तयार झाला की 1 मे 2014. तर हे तयार झाले आपले नवीन 10 जिल्हे. तर जिल्ह्यांची संख्या आता काय झाली आहे? जिल्ह्यांची संख्या आता झाली 36. पहिले किती होती? पहिले होती 26 आणि आता झाली 36. तर ह्यासाठी ट्रिक अशी आहे की सजलागड मुंबईचा व नंदही गोपाल. कधी कधी एक्झाममध्ये क्रमाने कुठले जिल्हे तयार झाले याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर हे आठवण ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे की सजलागड मुंबईचा, सजला म्हणजे सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग, सजला ला म्हणजे लातूर तयार झालं, गड म्हणजे गडचिरोली, मुंबई सजलागड मुंबईचा वा नंदही गोपाल, मुंबई वा नंद ही गोपाल. तर हे एका सोप्या ट्रिकमध्ये तुम्ही आठवण ठेवू शकतात की सजलागड मुंबईचा वा नंदही गोपाल, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग, जालना, लातूर, गडचिरोली, गड म्हणजे गडचिरोली, मुंबई उपनगर, वाशिम, नंदुरबार, हिंगोली, गोंदिया आणि पालघर. तर आता बघूया प्रशासकीय विभाग. तर प्रशासकीय विभाग हे का स्थापन करण्यात आले, म्हणजे का ठरवण्यात आले की एवढे प्रशासकीय विभाग आपल्याला पाहिजे. तर प्रशासन, राज्याचं प्रशासन हे सुरळीतपणे चालवण्यासाठी 6 प्रशासकीय विभाग हे ठरवण्यात आले. तर कुठले कुठले ते बघूया. 6 प्रशासकीय विभाग हे कुठले कुठले बघूया. कोकण विभाग, जे मुंबई, नाशिक विभाग कार्यालय आहे नाशिकमध्ये. कोकण विभागाचं कार्यालय आहे मुंबईमध्ये. नाशिक विभागाचं कार्यालय आहे नाशिकमध्ये. पुणे विभाग, औरंगाबाद म्हणजे आता जे छत्रपती संभाजीनगर आहे ते, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. अमरावतीचं कार्यालय अमरावतीमध्ये आहे, अमरावती विभागाचं, आणि नागपूर विभागाचं कार्यालय आहे नागपूरमध्ये. तर याचे वैशिष्ट्य काय काय आहे, प्रशासकीय विभागचे वैशिष्ट्य बघूया. तर प्रत्येक विभागावर विभागीय आयुक्त असतो की जो जिल्ह्याचे त्यांच्यामध्ये त्या प्रशासकीय विभागामध्ये जेवढे जिल्हे कव्हर होत आहे त्या जिल्ह्याचे प्रशासन नियंत्रण ठेवण्यामध्ये तो आयुक्त हेल्प करतो म्हणजे. आणि सरकारी योजना त्याच्यावर काही असेल तर त्याच्यावर सरकारी योजना राबवतो. तर हे आहे आपले 6 प्रशासकीय विभाग. पहिला आहे कोकण विभाग, ज्याचं कार्यालय आहे मुंबई. त्यानंतर पुणे विभाग, नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. तर त्यानंतर बघूया प्रादेशिक विभाग. तर भौगोलिक आपल्याला माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्र देशाचा सगळ्यात मोठा जो भौगोलिक रचना जी आहे तर ती आहे ही सह्याद्री रेंज. इथून ती सह्याद्री रेंज आहे. ही पूर्ण सह्याद्री पर्वत रांगा. तर त्याच्याने भौगोलिकरित्या प्रशासकीय विभाग पडतात. तर बघूया 5 आपले प्रादेशिक विभाग पडतात ह्या आधारावर. तर भौगोलिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक आधारावर विभागणी केली जाते प्रादेशिक विभागांची. तर कुठले कुठले प्रादेशिक विभाग आहे. पहिला आहे कोकण प्रादेशिक विभाग, की जिथे जास्त करून कोकणी लोक राहतात. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेश. तर हे आहे आपले 5 प्रादेशिक विभाग. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व कव्हर केलेलं आहे आपल्या नोट्सच्या माध्यमातून. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. आणि तुम्ही मला कमेंट करू शकतात की आपण अजून कुठले व्हिडिओ बनवायला पाहिजे की जे तुम्हाला सोप्या भाषामध्ये काही तुम्हाला टॉपिक क्लिअर करायचे असतील तर त्या बाबतीत पण तुम्ही मला कमेंट करू शकतात. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. थँक्यू.